Good morning, all of you. Good morning to my channel. Today we are going to learn Bridge Course Test number 2, Standard 10th, Marathi Medium, Subject English, and marks 20. We are going to solve this test. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 20 मार्क्स या प्रश्नपत्रिकेची उत्तरं पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 ए. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. एका वाक्यामध्ये दिलेल्या पॅसेजची सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना लिहायची आहे. त्याच्यामध्ये पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज पूर्णपणे वाचायचा आहे. मोटिवेशन इज द प्रोसेस दॅट इनिशिएट्स, गाइड्स अँड मेंटेन गोल ओरिएंटेड बिहेवियर्स. Motivations involves the biological, emotional, social, and cognitive forces that activate behavior. In everyday usage, the term motivation is frequently used to describe why a person does something. या पॅसेजमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा शब्द तो आहे तो मोटिवेशन. आणि हा संपूर्ण पॅसेज मोटिवेशनवरच आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला मोटिवेशन हा शब्द या ठिकाणी रिपीट झालेला पण दिसतो आहे. म्हणून या पॅसेजमध्ये मोटिवेशनचं कार्य काय आहे, व्हॉट मोटिवेशन प्रोव्हाइड्स ऑर द व्हॉट इज द प्रोसेस ऑफ मोटिवेशन्स, या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या पॅसेजमधून मिळतात. आणि म्हणून द मेन थिंग इन दिस पॅसेज इज मोटिवेशन. मोटिवेशनचे इनिशिएट गोल्स हे सर्व या ठिकाणी दिलेले आहे. म्हणून उत्तर याचं आहे की मोटिवेशन इज अ फोर्स विच हेल्प्स यू टू अचीव युअर गोल. मोटिवेशनच अशी थिंग्स आहे की तुम्हाला ते तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करते. बी आहे रीड द गिवन न्यूज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्वेश्चन 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे. खाली एक न्यूज दिलेली आहे आणि या न्यूजवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ती न्यूज अशा प्रकारे आहे, वेदर अपडेट आहे, क्लाउडी, इंटरमिटंट. वेदर कशा प्रकारचं आहे, क्लाउडी आणि इंटरमिटंट आहे. न्यूज आहे इंडिया 1 hour 33 minutes ॲगो, 1 तास 33 मिनिटापूर्वी ही बातमी आलेली आहे. न्यूज आहे द नॅशनल कॅपिटल दिल्ली इज लाईकली टू विटनेस प्री मान्सून शॉवर्स ऑन फ्रायडे. द इंडिया मेटेओरॉलॉजिकल डिपार्टमेंट मीन्स IMD said as per the IMD forecast the conditions further advance of monsoon over Delhi may not happen at least till the next 5 days. Delhi will start receiving the monsoon rains only by June 29 after a delay onset over Kerala. अशा प्रकारे ही बातमी आहे. ही न्यूज वेदरविषयी आहे आणि मान्सून कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि कधी येणार आहे याविषयीची बातमी दिलेली आहे. तर याच्यावर काही प्रश्न या ठिकाणी खाली विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं पॅसेजमधून आपल्याला लिहायची आहेत. तर याच्यामध्ये IMD हा शब्द महत्त्वाचा आहे. IMD म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. आणि पहिलाच प्रश्न त्याच्यावर विचारलेला आहे, व्हॉट डज IMD स्टँड्स फॉर. IMD म्हणजे काय किंवा IMD कशासाठी वापरला जातो. IMD स्टँड्स फॉर इंडिया
मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट. क्वेश्चन नंबर 2 आहे, व्हेन इज द नॅशनल कॅपिटल दिल्ली लायकली टू विटनेस प्री मान्सून शॉवर्स? व्हॉट इज द डेट? That is, Delhi likely to witness pre-monsoon showers on Friday. Question number 3. What will not happen till the next 5 days as per IMD forecast? पुढचे 3 दिवसापर्यंत काय होणार नाही आहे. तर द कंडिशन फॉर द ॲडव्हान्स ऑफ मान्सून ओव्हर दिल्ली विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 डेज. अशा प्रकारे हे 3 प्रश्न या ठिकाणी या पॅसेजवर विचारलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2. डू ॲज डिरेक्टेड. 7 मार्कासाठी आहे. 7 फॉर 7 मार्क्स. खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य तयार करा. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. 1 मार्कासाठी खाली दिलेले वाक्य योग्य अक्षर वापरून पूर्ण करा. FUN-Y आणि दुसरं आहे CRU-B. तर ह्यामध्ये गॅपमध्ये तुम्हाला योग्य अक्षर वापरायचं आहे. म्हणजेच FUNNY पहिला शब्द आहे फनी, दुसरा CRU, दुसरा आहे CRUMB क्रम्प. अशा प्रकारे हे 2 शब्द N आणि M हे अक्षर वापरून पूर्ण करायचे. बी पार्ट आहे, कंप्लीट द वर्ड चेंज ऑफ नाउन्स अँड ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द वर्ड. वर्ड चेंज बनवायचं याचं नाउन म्हणून आणि त्याला 4 शब्द ॲड करायचे आहेत. याच्यामध्ये इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर म्हणजेच पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर घेऊन पुढील शब्द बनवायचा आहे. अशा प्रकारे शब्द या ठिकाणी दिले. स्कूल, स्कूलपासून नाउन बनवायचे आहे पहिलं लास्ट लेटर घेऊन. मग त्याचं एल हे लास्ट लेटर घेतलेलं आहे आपण पहिल्या याच्यामध्ये. लास्टमध्ये एलमध्ये पहिलं अक्षर आपण बनवलं लॅम्प, LAMP. पी हे लास्ट लेटर घेतलेलं आहे, त्याच्यापासून पॉट, POT पॉट हा शब्द आपण बनवला. टी हे लास्ट लेटर घेतलेलं आहे, टीपासून टायगर हा शब्द आपण या ठिकाणी बनवलेला आहे आणि टायगरपासून आर शब्द घेतलेला आहे. आरपासून रोड हा शब्द या ठिकाणी आपण लिहू शकतो. सी आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दिलेल्या शब्दाशी संबंधित शब्द लिहायचा आहे. म्हणजे ट्रीशी रिलेटेड दिलेले आहे टॉल, आणि टॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून सर्व शब्द इतर शब्द हे ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजेत. ही ॲक्टिव्हिटी आपण अगोदर पण सोडवलेली आहे. म्हणून ट्रीशी संबंधित टॉल आहे. दुसरा शब्द तुम्ही लिहू शकता बिग, तिसरा स्मॉल, फोर्थ वन इज ग्रीन अँड फिफ्थ इज लार्ज. अशा प्रकारे टॉलशी रिलेटेड ट्रीशी रिलेटेड शब्द बिग, स्मॉल, ग्रीन अँड लार्ज असे 4 शब्द तुमचे यायला पाहिजे. डी पार्ट आहे राईट द मिनिंग ऑफ द वर्ड्स गिवन बिलो. 1 मार्कासाठी खाली दिलेल्या शब्दाचा अर्थ लिहा. त्यांचं मिनिंग आहे सिमिलर मिनिंग आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. पहिला शब्द आहे डिस्प्यूट आणि याचं मिनिंग आहे आर्ग्युमेंट बिटवीन 2 पीपल ऑर ग्रुप्स. सेकंड वर्ड्स आहे या ठिकाणी दुसरा शब्द आहे ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिकचं मिनिंग आहे हॅविंग अ प्लीजंट स्मेल, म्हणजे सुगंध आपण त्याला म्हणतो. ई आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू टेक केअर ऑफ. 1 मार्कासाठी टू टेक केअर ऑफ ही फ्रेज वापरून एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. टू टेक केअर ऑफची काळजी घेणे त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपण ते वाक्यामध्ये ते अशा प्रकारे वापरू शकतो. माय मदर टेक केअर्स ऑफ आवर फॅमिली. जे टेक केअर ऑफ ही फ्रेज आपल्याला वाक्यात वापरायची आहे. माझी आई आमच्या कुटुंबाची काळजी घेते. अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड डू ॲज डिरेक्टेड. खाली दिलेले वाक्य वाचा आणि सांगितल्याप्रमाणे कृती करा. 2 मार्कासाठी.
तर आयडेंटिफाय अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट. खाली दिलेल्या वाक्यांपैकी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखा आणि ते लिहा. खाली तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, आयडेंटिफाय अन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट. दुसरं ॲक्टिव्हिटी आहे की तुम्हाला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं आहे. इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. खाली वाक्य दिलेले आहेत. पहिलं आहे, व्हेअर आर यू गोईंग. या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहेत, म्हणजे ऑफकोर्स इट इज प्रश्नार्थ, म्हणजे कुठलं वाक्य आहे, इंट्रॉगेटिव्ह वाक्य आहे. सेकंड, ओ व्हॉट वंडरफुल थिंग इट इज. एक्सक्लेमेटरी मार्क आहे आणि म्हणून हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आन्सर इज an exclamatory sentence. B. Read the sentences carefully. Choose the correct alternative and rewrite. खाली दिलेले वाक्य काळजीपूर्वक वाचा, योग्य पर्याय निवडून ते पुन्हा लिहा. आता खाली जे वाक्य दिलेले आहेत त्यांच्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिलं वाक्य, देअर पॅरेंट्स आर व्हेरी हार्डवर्किंग. तुम्हाला या ठिकाणी देअरच्या जागी दोन देअर आहेत. पहिला THER देअर म्हणजे तेथे आणि THEIR देअर म्हणजे त्यांचे. या ठिकाणी योग्य पर्याय आहे THEIR देअर पॅरेंट्स आर व्हेरी हार्डवर्किंग. म्हणून हा देअर शब्द THEIR या ठिकाणी येणार आहे. म्हणून हे वाक्य येईल, देअर पॅरेंट्स आर व्हेरी हार्डवर्किंग. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आहे सेंटेन्स नंबर 2. या ठिकाणी दुसरं वाक्य आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये पण तुम्हाला याच प्रकारे पर्यायी शब्द दिलेला आहे आणि याच्यामध्ये आय डोंट लाईक टू वेस्ट आणि वेस्ट माय टाईम. आता दोन वेस्ट आहे, WST आणि WIST. आता मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, तर त्याला हे वाक्य येईल, आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाईम. म्हणून WAST वेस्ट हा शब्द या ठिकाणी येईल. क्वेश्चन नंबर 4 आहे लेटर रायटिंग. या ठिकाणी फॉर्मल लेटर आहे 4 मार्कासाठी. लेटर रायटिंगमध्ये 4 मार्कासाठी तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे. फॉर्मल लेटर लिहित असताना आपल्याला फॉर्मल लेटरचं फॉर्मॅट माहिती असणं गरजेचं आहे. पत्र आहे, इमॅजिन दॅट यू आर संस्कार अँड सृष्टी D. नारायणकर, 01/742 वर्धमान चौक, सांगली. अशा प्रकारे हे पत्र आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मेलोडियस लिटल चॅम्प्स या ठिकाणी ॲड आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर यंग अँड बडिंग सिंगर्स. ऑडिशन आर नाव ओपन फॉर द एज ग्रुप ऑफ 12 to 16. कशासाठी आहे पत्र लिहायचं आपल्याला, तर ऑडिशन आहे एज ग्रुप 12 ते 16पर्यंतचं. त्याचा व्हेन्यू आहे, व्हेन्यू म्हणजे ठिकाण, भारत नाट्यगृह इचलकरंजी. डेट आहे 15/7/2021 to 13/7/2021. फॉर मोर डिटेल्स राईट टू मिस्टर D. प्रवीण, इन्चार्ज सिंगर्स असोसिएशन इचलकरंजी. कोणाला लिहायचं आहे पत्र आपल्याला, मिस्टर D. प्रवीण. नोट काय दिलेली विशेष, ब्रिंग युअर प्री रेकॉर्डेड सॉन्ग इन पेन ड्राईव्ह फॉर द ऑडिशन. तुम्हाला ऑडिशनसाठी तुमचं प्री रेकॉर्डेड सॉन्ग पेन ड्राईव्हमध्ये आणायचं आहे. ह्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. आपल्याला पत्र कोणाला लिहायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. ही जाहिरात बघून आपल्याला राईट अ लेटर टू युअर स्कूल हेडमास्टर ऑर हेडमिस्ट्रेस रिक्वेस्टिंग हिम ऑर हर टू गिव्ह युअर परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट. या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्कूलच्या मुख्याध्यापिका किंवा मुख्याध्यापक यांना एक विनंती पत्र लिहायचं आहे की या इव्हेंटमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होण्याची परवानगी मिळावी. यूज द पॉईंट्स गिवन इन द अबोव ॲडव्हर्टाइजमेंट. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. वरच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेले पॉईंट्स तुम्हाला वापरायचे आहेत. तुम्ही अशा प्रकारे लिहू शकतात. कारण ॲड्रेस हिस्ट्री D. नारायणकर,
01742 वर्धमान चौक सांगली 412321 हा सेंडर्स ॲड्रेस आहे. त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे आणि म्हणून तुम्हाला तोच ॲड्रेस वापरायचा आहे. ॲड्रेस लिहिताना त्याचं फॉर्मॅट नवीन फॉर्मॅटनुसार पत्र आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणून आता त्या पेपरच्या लेफ्ट साईडला आपल्याला ॲड्रेस लिहायचा आहे. सेंडर्स ॲड्रेस कोणाला लिहायचा आहे तर टू द प्रिन्सिपल पी वसंतदादा पाटील हायस्कूल सांगली. या ठिकाणी हायस्कूलचं नाव न दिल्यामुळे तुम्ही तुमच्याच हायस्कूलचं नाव लिहू शकतात किंवा कोणत्याही हायस्कूलचं नाव या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकतात. त्यामुळे आपण घेतले द प्रिन्सिपल वसंतदादा पाटील हायस्कूल सांगली. सब्जेक्ट आहे सिकिंग परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट मेलोडियस लिटल चॅम्प्स. याच्यामध्ये हा सब्जेक्ट पण त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या सब्जेक्टला अनुसरून आपल्याला विषय लिहायचा आहे. हे लिहिताना हे एकाच साईडला लेफ्ट साईडने आपण पत्र कंप्लीट करत जायचं आहे आणि ॲड्रेस लिहिल्यानंतर एक वेळ आपल्याला ब्लँक या ठिकाणी सोडायची आहे. त्याच्यानंतर सॅल्युटेशन आणि नंतर सब्जेक्ट अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आपण खाली पत्र लिहू शकतो रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. पत्र आय एम सृष्टी स्टडिंग इन 10th क्लास. I have come across an advertisement in the school notice board. It is about program called Melodious Little Champs. Singing is my passion. So it is golden opportunity to take part in this event. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा रिक्वेस्ट करायची आहे त्यांना तुमच्या प्रिन्सिपलला की मी वरील ॲडव्हर्टाईजमेंट पाहिलेली आहे, ती नोटीस बोर्डवर लावलेली. त्यासाठी मला ॲज द ऑडिशन्स आर फ्रॉम 15 to 13 जुलै देर इज अ लिटल चान्स दॅट आय मे मिस आउट ऑन सम क्लासेस. फॉर प्रॅक्टिस आय नीड मोर टाईम. आणि म्हणून तुम्हाला शाळेतून काही दिवस सुट्टी मिळण्याची परमिशन तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. So please give me the permissions for taking part in the event. I will try my best to complete all my pending activities. आणि तुम्हाला या ठिकाणी ॲश्युरन्स द्यायचं आहे की सो प्लीज गिव्ह मी परमिशन्स टू टेकिंग पार्ट इन द इव्हेंट्स. आय विल ट्राय माय बेस्ट टू कम्प्लीट ऑल माय पेंडिंग ॲक्टिव्हिटीज. आणि शेवटी थँकिंग यू युअर्स फेथफुली या ठिकाणी लिहायचं आहे. लिहिताना थँकिंग यू लिहिताना स्वल्पविराम याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं की हे पत्र पूर्णपणे लेफ्ट साईडने लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ही टेस्ट सोडू शकतात. या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल, काही याच्यामध्ये चेंजेस पाहिजे असेल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद, थँक्यू.